स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकू सेवन चक्रा. चक्रा आणि ओरा. चक्रा काय असतं, ओरा काय असतं. आपलं संपूर्ण जीवन 7 चक्रावर अवलंबून आहे. आपले चक्र जेव्हा ब्लॉक असते तेव्हा संपूर्ण आपलं एनर्जी इनबॅलन्स होतात. मग त्या एनर्जी इनबॅलन्स झाली की आपल्याला आजार, भावनिक त्रास होतो. बाकी अदर सगळे एनर्जी मनी ब्लॉकेजेस बनतात. हे चक्रामुळेच बनत असते. तर आज आपण 7 चक्र बघू आणि 7 चक्राचे कार्य बघू. मी तुम्हाला 7 चक्र दाखवते पहिले. अच्छा, इथे आहे ना. चार हो बरोबर. आता ती तिथे स्क्रीन होती पण माझ्या लक्षात नाही पडलं. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते, दाखवते तुम्हाला मी 7 चक्र. आधी जागा समजून घेऊ चक्रांची. हॅलो, ती खालची लिंक मी पुन्हा शेअर केलेली ती लिंक डबल ती वाली करा. आता जी केली आहे ती. टाइम झाला. दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे? अनम्यूट करायला लागेल. अनम्यूट करते तुम्हाला मी. कोणाला तरी अनम्यूट करा तिकडनं. अनम्यूट करा. एक जण कोणीतरी अनम्यूट करा. अर्चना ताई अनम्यूट करा तुमच्याकडून. पाटील ताई अनम्यूट करा. हा ठीक आहे. मी थोडं स्क्रीन शेअर करते, मला सांगा. ठीक आहे. मी दिसत आहे का? हो, स्क्रीन दिसून राहिली का? दिसत आहे. हो हो स्क्रीन हा हो, बघा. दिसत आहे. हा ठीक आहे. बघा 7 चक्र. असे 7 चक्र असते आपले. मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, थ्रॉट चक्र, थर्ड आय चक्र अँड क्राउन चक्र. हे बघा. जे जागा जागा समजून घ्या पहिले. जेनेटिक ऑर्गन असते ना आपलं फिमेलचं, जेनेटिक ऑर्गन जवळ हा मूलाधार चक्र असतो. ठीक आहे. त्यानंतर मेलच्या रीडच्या हड्डीच्या मागच्या साईडला लास्ट कोण्यामध्ये हे चक्र असतं मेलच्या. नाभीच्या 3 उंगली खाली हे स्वादिष्टान चक्र असतं. ठीक आहे. कलर पण बघा, हा रेड आहे मूलाधार चक्राचा. स्वादिष्टान चक्राचा थोडा कसं ऑरेंज ऑरेंज मध्ये, लाईट ऑरेंज कलर मध्ये. मणिपूर चक्राचा करिअर सूर्याला रिलेटेड आहे, पिवळा कलर असतो हा. ठीक आहे. नाभीच्या 3 उंगलीवर असतो.
अनाहत चक्र, याला हार्ट चक्र सुद्धा म्हणतात. याचा कलर ग्रीन कलर आहे. हा छातीमध्ये असतो मधोमध. विशुद्धी चक्र हा गळ्यामध्ये असतो, याला थ्रॉट चक्र सुद्धा म्हणतात. हा स्काय कलरचा असतो. आज्ञा चक्र 2 भोळ्याच्या मधामध्ये हा चक्र असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सहस्त्रार चक्र हा डोक्याच्या वर असतो, याचा कलर पर्पल असतो. हा आध्यात्मिक प्रगती करतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला चक्र आणि त्याचे कार्य समजून सांगते. जागा कळली का? जेनेटिक ऑर्गन, आपलं जेनेटिक ऑर्गन आणि जेंटचं रीढची हड्डीची लास्ट कोण आहे ना, तिथं असतं हे चक्र. ठीक आहे. आणि नाभीच्या 3 उंगली खाली, 3 उंगली अशी ठेवायची आणि खालच्या साईडला स्वादिष्टान चक्र असतं. नाभीच्या 3 उंगली ठेवायची, 3 उंगली वर बघायचं, मणिपूर चक्र. हार्ट मध्ये इथे असतं अनाहत चक्र, हार्ट चक्र म्हणतात त्याला. थ्रॉट चक्र इथे असतं आणि थर्ड आय चक्र इथे असतं. क्राऊन चक्र इथे असतं. आता त्याचे कार्य सांगते, कोणतं चक्र कोणत्या कार्यासाठी असतं ते सांगते मी आता. बाई काय करतोय काहीतरी. जॉईन झाले त्या. नाही, डॉली म्हणून कोण आहे? ती नाही झाली ते. स्क्रीन नाही दिसून राहिली. व्हिडिओ ऑफ ठेवला सर. लोक दाखवायचे. नको वाटतं. हे बघा चक्र, जीवन के प्रमुख ऊर्जा के केंद्र दिसत आहे ना स्क्रीन. जीवन के प्रमुख ऊर्जा के केंद्र शरीर के 7 चक्र होते. आपल्या संपूर्ण शरीर आणि आपलं संपूर्ण जीवनाचं कार्य, आपल्या सगळ्या भावना सगळ्या या चक्रावर अवलंबून असतात. ठीक आहे. जागा कळल्या? आता स्टेप बाय स्टेप शिकवते. जेव्हा चक्र चार्ज केले जाते तेव्हा हे खालून वरपर्यंत चार्ज केले जातात. ठीक आहे. चक्र कुठून चार्ज केले जातात? खालून वरपर्यंत. जसं तुम्ही मेडिटेशन कराल तर मेडिटेशन मध्ये तुम्हाला ह्या चक्रापासून चार्ज करावं लागेल, मूलाधार चक्रापासून. ठीक आहे. इथून चार्ज होत जाईल तर क्राऊन चक्रापर्यंत. पण तुम्हाला जर याच्यामधली निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे तर वरून खालीपर्यंत निगेटिव्हिटी रिमूव्ह करता येते. ठीक आहे. समोर शिकांते चक्र एवं उनके कार्य. हे बघा, मूलाधार चक्र जे दाखवलं होतं तुम्हाला मी, जेनेटिक ऑर्गनच्या जवळ लाल कलरचा रंग आहे, दाखवलं होतं. मला रिस्पॉन्स करा म्हणजे शिकवायला बरं होईल. ठीक है. मूलाधार चक्र, हा चक्र लाल कलरचा असतो. यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे तिकोनी हड्डी एवं महिलाओं के अंडाशय मध्य में क्षेत्र अवस्थित है. आता सांगितलं मी जागा कुठे कुठे असते. मेलच्या रीढ़च्या हड्डीच्या सबसे नीचे, मतलब सगळ्यात खालचा कोणा, आणि महिलेचा जेनेटिक ऑर्गन तिथे असतं हे चक्र. यह चक्र शरीर के भौतिक जीवन शक्ती का स्थान आहे. भौतिक मतलब बाहेरची जीवन शक्ती, स्थिरता. आता कुणाला वाटते
कोणी जर बघा आळस येतो, काम करण्याची इच्छा होत नाही आणि एक ग्लास पाणी आणून दे बाबा, एक ग्लास रिमोट आणून दे मला, हे आणून दे, ते आणून दे, हे काम ज्यांनी आपल्याला घरात सांगितले त्या समजून जायचं त्याचं हे चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. सगळ्यात सोपी कसं ओळखायचं चक्र ब्लॉक आहे की ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. आवाज येत नाही का तुम्हाला माझा? येत आहे हो येत आहे ताई. थोडं रिस्पॉन्स द्या, कारण स्क्रीन शेअर केली आहे ना, त्यामुळे मी असं होऊन राहिलं. माझा व्हिडिओ दिसून राहिला का ताई? हो दिसत आहे. थांबजा थोडस हे स्क्रीन छोटी करते. तुमची स्क्रीन सध्या आपण नवीन आहे ना लॅपटॉप मध्ये, कम्प्युटर शिकलो होतो आपण, लॅपटॉप नाही शिकलो. तरी पण करत आहे बाबा हँडल. ठीक आहे. कळलं मूलाधार चक्र? संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड, थैली सुषुम्ना तत्व, पृथ्वी रंग लाल. हा जर चक्र ब्लॉक असला तर हड्डीचा त्रास होतो, पायाच्या खाली त्रास होतो, कमरेपासून पायाच्या खालच्या भागाला खूप त्रास होतो. ठीक आहे. हा चक्र ब्लॉक असला तर बघा कुणाकुणाला बाथरूम जास्त लागते ना, ते ब्लॉक असल्यामुळे लागते. हे चक्र ब्लॉक जर असलं तर ते आउट ऑफ कंट्रोल होतं, ते मूत्रपिंड, किडनीचा त्रास होतो हे चक्र जर ब्लॉक असलं तर. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे चक्र पैशासाठी रिलेटेड आहे. हे चक्र ज्याचं सुपर ऍक्टिव्ह असते ना त्याच्याजवळ भरभरून पैसा येतो. स्पेशली हे चक्र स्थिरता, कुणाकुणाचं बघा हा जॉब करन तो सोडन, ते काम करन तो सोडन, तू स्थिरच राहत नाही एका ठिकाणी, म्हणजे त्याचं चक्र ते ब्लॉक असते. पण कोणी एकाच ठिकाणी स्थिर राहून बघा किती सारा पैसा कमावतो, आपण म्हणतो त्याच्या जीवनात कसं असं अचानक एवढं, त्याचं हा चक्र खूप ऍक्टिव्ह असते. ठीक आहे. भौतिक शक्ती, सृजनशक्ती, प्रतिकूल प्रभावी, शारीरिक जडता, उदासीन, भारीपण. आणि हा जर ब्लॉक असला तर बघा शरीर असं भारी भारी लागते, ब्लॉकेजेस असल्यासारखं वाटते आणि कसं इमोशनल पेन जास्त वाटते हे चक्र जर ब्लॉक असलं तर. मग जे दुःखाची भावना जास्त येते, मी खूप दुखी आहे, मेरे ही साथ ऐसे क्यों, मेरी ही जिंदगी में इतना गम, ते एका सेंटेन्स मध्ये अशी फिलिंग्स येते आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट चक्र स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 उंगली खाली स्वादिष्टान चक्र. लक्षात ठेवायचे, नावं लक्षात ठेवायचं, नावं लक्षात राहिले तर तुम्हाला बरोबर येऊन जाईल. नाभीच्या 3 उंगली खाली स्वादिष्टान चक्र आहे. ठीक आहे. नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित यह चक्र कामशक्ती का केंद्र, अहम परिचायक है. कामशक्ती, ज्या लोकांना बघा एक्झाम तुम्ही ऐकलं असेल, इथे यांनी बलात्कार केला, तिथे त्यांनी बलात्कार केला, का बरं? पुन्हा कुणाचं चक्र एवढं ओव्हर ऍक्टिव्ह असतं की त्यांना ते कंट्रोल होत नाही, म्हणून ते अशा घटना घडतात. ठीक आहे. कुणाला बाळ होत नाही, बाळ नाही झालं तर त्यांचं हे चक्र ब्लॉक असतं, म्हणून त्यांना बाळ होत नाही. ठीक आहे. यह चक्र काम शक्ति केंद्र यो अहम परिचायक है. संबंधित अंग ग्रोनल ग्रंथि, प्रजनन अंग यो दोनों पाव के किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र के द्वारा प्राप्त होता है. आपल्या ज्या काही प्रेमाच्या फिलिंग्स आहे त्या सगळ्या या चक्रामधून व्यक्त होतात. ठीक आहे. ज्या भावना आपण प्रेमाच्या ज्या भावना व्यक्त करतो समोरच्याला, हजबंड वाईफ चे प्रेम, स्पेशली हजबंड वाईफच्या रिलेशनसाठी हे चक्र खूपच हे आहे. जर हे चक्र तुमचं ब्लॉक असलं नाही तर हजबंड वाईफचं रिलेशन तू मै जास्त होते ब्लॉक असल्यामुळे, त्यांचं पटत नाही सहसा. किसी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र द्वारा प्राप्त हो. विचार भावनात्मक जल तत्व जल, ह्या पाणी जास्त प्यायची गरज असते या चक्रासाठी. रंग नारंगी, नारंगी म्हणजे थोडा ऑरेंज कलर मध्ये येतो, लाईट ऑरेंज, शेंद्रा कलर असं म्हटलं जाईल त्याला. प्रजनन अंग एव दोन भाव, प्रजनन अंग मतलब तेच सांगितलं मी आता, जर हे चक्र ब्लॉक असलं तर सहसा ज्या लेडीजना बाळ नाही होत ना त्यासाठी हे चक्र कारणीभूत असतं. किसी व्यक्ती के प्रति मनोभाव सीधे चक्र द्वारा ही प्राप्त होत आहे. चक्र कोणाला जर आपला मनोभावना, आपल्या मनातली जी भावना व्यक्त करायची आहे तर ह्याच चक्राद्वारे होते. नेक्स्ट बघू आपण मणिपूर चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 उंगलीवर मणिपूर चक्र. तुम्ही ऍक्च्युली ना डायरेक्ट हात ठेवून बघा. अर्चना ताई तुम्ही आहे नाही का? आहे ना ताई. अच्छा, तुमची स्क्रीन नाही दिसत आहे, थोडं व्हिडिओ ऑन करून द्या मग, म्हणून म्हटलं. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. दिसली का? ठीक आहे. आहे
हा ठीक आहे. हा बघा मणिपूर चक्र नाभीच्या 3 उंगलीवर. ठीक आहे, तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली जसं असं हात ठेवाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हा बाबा इथेच आहे नेमकं. ठीक है, हा चक्र नाभि के करीब 3 उंगली ऊपर अवस्थित यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. आता भौतिक ऊर्जामध्ये काय, ज्याचं घर त्याच्यामध्ये घर आलं, फॉरेन कंट्रीमध्ये जॉब आला, मोठ्या पदावर जॉब करणं आलं, बंगला आला, सगळ्या फॅसिलिटीज आल्या, मतलब टोटल जर म्हटलं तर लक्झरी लाईफ आली. ठीक आहे, हे ज्यांचं ऍक्टिव्ह असतं ना त्यांच्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकदम इझिली येतात. हा चक्र कॉन्फिडन्स पण दाखवतो. अगर एखाद्या मुलाचा बघा कॉन्फिडन्स लो असेल ना त्याचा हा चक्र ब्लॉक असतो, समजून जायचं. ठीक आहे, यह चक्र शक्ती एवं बुद्धिमत्ता का प्रतीक आहे. म्हटलं कॉन्फिडन्स दाखवतो, बुद्धिमत्ता पण इथूनच या चक्रामधून होते. ज्याचं हा चक्र ऍक्टिव्ह राहील तो आपोआप, आताच एग्जाम्पल सांगितलं फॉरेन मध्ये जातं त्याचप्रमाणे. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में स्वतः कडापण आ जाता है. जर मनामध्ये भीती ठेवली तर हे चक्र ब्लॉक असतं आणि असे जडता वाटते. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था, तत्व अग्नी, याचा अग्नी तत्व हे चक्र जेव्हा ब्लॉक असतं तेव्हा डायजेशनचे खूप प्रॉब्लेम येतात. खूप जास्त डायजेशन प्रॉब्लेम येते आणि पोटामध्ये असं गरम गरम वाटते. अग्नि तत्व आहे, हे सूर्याला रिलेटेड तत्व हे आहे. हे चक्र रंग पिला आहे आणि कार्य शक्ती व बुद्धिमत्ता. याचं कार्य कोणतं आहे, आपल्याला जास्त शक्तिशाली आणि बुद्धिमान व्यक्ती प्रगट करतो हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं तेव्हा. प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग. तुम्हाला जरी वाटत असं नाही आमच्या कामाचे नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना ठेवा समोर आणि त्यांना विज्युअलाइज करून अनुभव घ्यायचा एका एका सेंटेन्सचा. ठीक आहे, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणी, रक्तप्रवाह, हा जर चक्र ब्लॉक असला तर बीपी, शुगर सारखे आजार याच चक्रापासून होते. ठीक आहे, कोणता, मणिपूर चक्र. आता बघू हृदय चक्र, हार्ट चक्र. हृदय चक्र, हार्ट चक्र सुद्धा म्हणता याला. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. इथे मधोमध असते, दिल के करीब सीने के बीचों बीच हा चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ती, साधना यो प्रेम का प्रतीक आहे. कोणी कोणी बघा कोणाकोणाचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असते ना, तर कोणी कोणी बघा म्हणते ना घरातला विचार नाही करत, नुसतं बाहेरच्यांना दान देतो हा माणूस, त्याचं हे सुपर ऍक्टिव्ह असते हे चक्र. ठीक आहे, आणि कुणाकुणी काहीच काढत नाही त्याचा हा चक्र ब्लॉक असतो. कुणाला काहीच देण्याची भावना नसते ना समोरच्याला, तेव्हा हे चक्र 100% त्याचं ब्लॉक असते. निस्वार्थ प्रेम, आध्यात्मिक, जो कोणी आध्यात्मिक जे लोक आहे ना त्यांचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह आहे आध्यात्मिक प्रगति. हमारे ऋषि मुनियों इसे चक्र को जागृत करने में विशेष बल दिया है. कारण जब यह चक्र जागृत होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा तभी आध्यात्मिक विकास पूरा नहीं होगा. तुम्ही जर समोरच्याला निस्वार्थ प्रेमच करणार नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये ती भावना व्यक्त होणार नाही, तोपर्यंत तुमचं ते चक्र पण ऍक्टिव्ह होणार नाही. चक्र, हे जे चक्र आहे ना खरं म्हणजे तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेने ब्लॉक होतात. तुमची विचार करण्याची क्षमता कशी आहे, विचार काय करता तुम्ही, त्या त्या विचारानुसार ते चक्र तसे ब्लॉक होतात. ठीक आहे, आजचा क्लास खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे संपूर्ण आपलं जीवन ह्या चक्रावरच आहे. ज्यांना कळलं त्यांचं आयुष्य बनलं. बिना किसी शर्त के सभी को प्यार करना इसी चक्र से उच्चित स्थिती है. निस्वार्थ प्रेम, संबंधित अंग थायमस, हृदय, फेफटे, रक्तप्रवाह, लिव्हर, त्वचा. हा कशाला रिलेटेड आहे, थायमस, हृदय, हार्टला जे हार्टचे प्रॉब्लेम होतात, ज्याचं हे चक्र ब्लॉक असतं ना त्याला हार्टचे प्रॉब्लेम होतात, ब्लॉकेजेस बनतात. रक्तप्रवाह शरीरामध्ये, लिव्हर हे याच्यावर कार्य करतं हे चक्र. तत्व हवा आहे, हवाशी रिलेटेड आहे हे चक्र. आणि या चक्राचं कार्य प्रेम, भावना. प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंग दिल, प्रेम का अभाव. जर चक्र ब्लॉक असलं तर शारीरिक पीडा होते, उदासीनपणा येते आपल्यामध्ये, प्रेमाचा अभाव वाटतो की मला कोणीही प्रेम करत नाही, असा सारख्या भावना आपल्यामधून व्यक्त होतात. ठीक आहे, समजलं हृदय चक्र. नाही कळले ना तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न जर विचारले तर मला वाटेल का तुमचं विमान थांबलाय डोक्यावर, नाही तर ते भुरकून उडून जाईल. उडू नका देऊ ते उडलं म्हणजे ते मग आपला प्रायमरी स्कूलचा क्लास चालू आहे, उडू नाही द्यायचं भुरकून, त्याला थोडंसं स्थिर करून ठेवायचं. ठीक आहे, याच्यानंतर जी नवीन बॅच चालू करणार आहे मी ते जॉईन व्हायचं. त्याच्यामध्ये चार्ज नाहीये, फक्त शक्तिपात एकच वेळा होतो. शक्तिपातची फी बी एकच वेळा घेतली जाते.
डबल शक्तिपात केला जात नाही. पण तुम्हाला क्लास रिपीट करायचा आहे तर तुम्ही क्लास रिपीट करू शकता, कारण याच्यानंतर जे सेशन घेईन ना मी ते अजून मजेदार आहे. नवीन काहीतरी ऍड होणार आहे त्याच्यात, म्हणून प्रत्येक वेळेस मी नवीन काही ऍड करणार आहे. जे नवीन ग्रुपमध्ये ऍड झाले आहे ना 13 तारखेपासून चालू होणार आहे हा नवीन क्लास. ठीक आहे, टायमिंग हाच राहील 4 ते 5. विशुद्धी चक्र थॉट चक्र. ठीक आहे, हे बोलण्याशी आपल्या बोलण्याशी रिलेटेड असते. बघा कोणी कोणी व्यक्ती जर हे चक्र ब्लॉक असलं ना, खूप बोलतो, अति बोलतो, त्याला कळत पण नाही मी काय बोलत आहे, आणि त्या समोरच्याला तर बिलकुलच कळत नाही. तू कंटिन्यू तू बोलत चालतो, त्याचं चक्र ब्लॉक आहे समजून जायचं. आता जर व्यक्ती कसा ओळखायचा, तर तुम्हाला हे जर त्याचे हे सायन्स समजले 7 चक्राचे, तर त्या व्यक्तीला तुम्हाला आरामात ओळखता येईल. अरे याचा हा चक्र ब्लॉक आहे, याचा हा चक्र ब्लॉक आहे, याचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, असं ओळखता येतं. आणि कोणी कोणी बघा काहीच बोलत नाही, त्याचं हे चक्र ब्लॉक असते. आणि जो खूप बोलतो त्याचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असते, ओव्हर ऍक्टिव्ह. काय तुम्हाला नाही म्हटलं. अच्छा, ओव्हर ऍक्टिव्ह असते त्याचं हे चक्र. ठीक है, यह संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति योग क्रियाशीलता अपने मनोभाव को दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण कार्य करता है. आपण इथनच बोलतो ना, आपले विचार, आपल्या ज्या भावना आहे, आपण कुठून बाहेर निघते, याच चक्रापासून बाहेर निघते. ठीक आहे, कधी कधी बघा समोरच्या समोर जा, आपली बोलायची पण इच्छा नाही राहत ना, तरी ते बाहेर येऊन जातं, कारण त्याच्या ते फिलिंग सोबत, त्याच्या एनर्जी सोबत मॅच होतो ना आपण तेव्हा. जो सच है, सत्य है, उसी व्यक्ति अभिव्यक्ती करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. सत्य बोलल्याने या चक्राचा विकास होतो, आणि तुम्ही जर खोटं बोलाल तर हे चक्र तुमचं आपोआप ब्लॉक होत जाईल. एक दिवस असा येतो की तुम्ही बोलणार सुद्धा नाही, शांत राहाल. असे कितीतरी लोक आहे बघा, काहीच बोलत नाही, त्यांना कळतच नाही की आपलं चक्र ब्लॉक होत आहे त्या शांतपणामध्ये. वाणी में ओज एवं प्रभाव होता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं. हा चक्र जर ऍक्टिव्ह झाला तर आपल्या आतमधून जे आंतरिक भावना असते ना, त्या या चक्रामधूनच ऍक्टिव्ह होतात आणि बाहेर येतात. संबंधित अंग थायरॉइड ग्रंथी, गला, फेफडा. तर ज्यांना कोणाचं हे चक्र ब्लॉक असेल तर त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो. थायरॉइड, गळ्याचा, फेफड्यांचा त्रास होतो, रक्तप्रवाह, हृदयाशी रिलेटेड आहे, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ. ब्लॉक असल्यानंतर पित्त आणि कफाचा जास्त प्रभाव होतो. रंग आसमानी स्काय कलर आहे आणि हलका नीला. स्काय कलर जरी पकडला तरी चालते, आकाशाचा कलर. ठीक आहे, आता बघू आज्ञाचक्र. आज्ञाचक्र सर्वात इम्पॉर्टंट चक्र आहे हे. ज्यांना कोणाला ओव्हर थिंकिंग होते त्यांचं हे चक्र ब्लॉक आहे. इथं असतं आज्ञाचक्र, मी दिसत आहे पाटील ताई? हो. हा, आज्ञाचक्र इथं असतं, दोन ॲब्रोच्या मध्ये, जिथे आपण बिंदी टिकली लावतो तिथं असतं आज्ञाचक्र. हे चक्र जर ब्लॉक असलं तर ओव्हर थिंकिंग होते, सायनांचे प्रॉब्लेम होते, जे नाकाचे प्रॉब्लेम होतात, कानाचे प्रॉब्लेम होते, डोळ्यांचे प्रॉब्लेम या चक्रापासून होते. यह चक्र ललाट दोनों भावों के मध्य ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. हे चक्र जेव्हा सुपर ऍक्टिव्ह असते ना, तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती समोर जरी उभ्या राहिले ना, तर तो व्यक्ती तुम्हाला काय बोलणार आहे आता, ती इंटेन्शन तुम्हाला पहिलेच येऊन जाते. हे चक्र ऍक्टिव्ह असते तेव्हा. आणि हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह असते ना, तुम्ही जे इच्छा प्रगट कराल ना ते मॅनिफेस्ट होते तुमच्या लाईफमध्ये. पण चक्र ऍक्टिव्ह करायला खूप वेळ लागतो, हा, टाइम लागते. पण करायचं, सोडायचं नाही. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. व्यक्ति के अंतर्ज्ञान, इंट्यूशन का विकास इसी चक्र में होता है. इस चक्र के विकसित जागृत होने पर भविष्य में होने वाली घटना सूक्ष्म जानकारी होती है. हे चक्र जर ऍक्टिव्ह झालं आणि जर तुम्हाला काही जर म्हणजे आपल्याच फॅमिलीत कोणाला काही व्हायचं असलं ना, तर त्याचं इंटेन्शन तुम्हाला पहिले येते. माझा भाऊ, त्याचा ऍक्सिडेंट होणार होता. मी भोपाळला राहत होती 2016 मध्ये. मला 8 दिवस पासून इंटेन्शन येत होतं, 8 दिवस पासून, की माझ्या घरी कोणाला तरी काही होणार आहे असं इंटेन्शन. आता माझ्या आईची तब्येत खूप खराब होती, तर माझा डाऊट थोडा तिच्याकडे होता की बहुतेक बाबाईची तब्येत बरी नाही, तिला काही होऊ शकते. 8 दिवस कंटिन्यू त्या एका विचाराने मला इतकं परेशान केलं, आणि शेवटी एक फोन आलाच की तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, असं इंटेन्शन येतं. आध्यात्मिक विकास के लिए इस चक्र का बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग, सुषुप्ना नाडी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाडी संस्था इत्यादी. सांगितलं ना, सायनांचा प्रॉब्लेम होतो, नाकाचा, कानाचा, याच्याशी रिलेटेड असते, म्हणून या चक्राला ब्लॉक करायचं नाही, ओव्हर थिंकिंग करायची नाही. ठीक आहे,
रंग नीला आहे, डार्क निळा कलर असतो. कार्य अंत प्रेरणा व इच्छाओं का चक्र. ठीक आहे, आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करायच्या असेल तर तुम्हाला हा चक्र ऍक्टिव्ह करणं जरुरी आहे. शेवटचं चक्र सहस्त्रार चक्र इथे असतं, क्राऊन चक्र सुद्धा म्हणतं. हा आपला मेन पॉइंट आहे. जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो ब्रह्मांडीय ऊर्जा, ती ब्रह्मांडीय ऊर्जा इथूनच फ्लो होऊन तुमच्या पूर्ण 7ही चक्र आणि बॉडीमध्ये जाते, इथूनच जाते आणि ते फील पण होतं. सहस्त्रार चक्र सर के ऊपर मध्य में, सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. आध्यात्मिक साधना, ज्यांना कोणाला आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असते आणि ज्यांना करायची आहे त्यांनी ऍक्टिव्ह करायचं आहे. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नाही. हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, निर्विकार, तुम्हाला तुमच्या भौतिक दुनियाशी तुमचा काहीही संबंध राहत नाही. हा माझा, तो माझा, तो माझा, याच्याशी तुम्हाला काहीही मतलब नाही राहत. एवढं विचाराची तुमची प्रगती होते. हा भाव स्वतःमध्ये निर्माण होते जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा. कोई विचार नहीं, शून्यता की स्थिती होती है. अंतर्ज्ञान योग दिव्य दर्शन इसी चक्र में उच्चतम होता है. हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, जेव्हा मेडिटेशन करताना तुम्हाला मेडिटेशन मध्ये इतके सुंदर सुंदर अनुभव येतात ना की स्वतःवरूनच ते कलर दिसायला लागतात. संबंध अंग, उपरी दिमाग, दाई आंख, निचली पिनियल ग्रंथी, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक. याचं कार्य आध्यात्मिक आहे, रंग जामुनी आहे. हे नाक, कान, डोळे आणि मेमरीशी रिलेटेड आहे हे चक्र. समजले 7 चक्र? हो. बोर झाले वाटते तुम्ही. समजलं समजलं. उद्या प्रॅक्टिकल आहे. छान, उद्यापासून प्रॅक्टिकल आहे. कारण आपण समजून नाही घेऊ ना तर आपल्याला समोर कळणार नाही. ठीक आहे, म्हणून समजून घेणं खूप आवश्यक आहे. आवाज कमी करणं गं प्रगती. बघा आता ओरा सांगते. आपलं संपूर्ण शरीर 7 सूक्ष्म शरीरांनी बनलेलं आहे. त्यालाच ओरा म्हणतात. हे बघा, आणि सगळ्यांच्या ओराचा कलर वेगवेगळा असतो. हे 7 सूक्ष्म शरीर आहे, हे आपल्याला प्रोटेक्ट करतात. यालाच ओरा म्हणते. ठीक आहे, एक हादसा झाला होता पाटील ताई सोबत, एक वेळा झाला होता ना पाटील ताई. बस काळी पडणारच होती तर मी थोड्याच वेळाने लगेच झाली. तर तेच आहे, तो ओरा प्रोटेक्ट करतो खरं म्हणजे आपल्याला. सेकंदासाठी हा, ओरा प्रोटेक्ट करत असतो. आता डोक्यावर पडला असता तर खाली पडला, मी समोर निघून आले. हो ना, लकी आहे ना तुम्ही. ठीक आहे, आता ओरा पाहायला शिकवते मी तुम्हाला. ठीक आहे, तुमच्याकडे पेज आहे का खाली? पेन पेन पेज आहे का? पेज पेज आहे का? खाली पेज आहे? पेन बुक घेऊन बसायचं आहे, मी पहिलेच सांगितलं होतं. ओरा पेज काढा असं back side चं. ते खाली दिसलं. रचना दिसणार रजिस्टर आता घेऊन बसून राहिले ते प्रायमरीचे पोरं बी किती हुशार आहे तुमच्या समोर. एवढी स्टुडंट माझी भारी भारी हुशार. हा स्वतःचा आणि दुसऱ्याचा ओरा कसा बघायचा ते सांगते मी. ठीक आहे, कंटाळा येतो. आज सुन नाही पडे. सांगा. थांबा सांगते. एवढी काही काय ओरा पाहायची. तू बुक पेन नको. अरे खूप इंटरेस्टिंग आहे, याच्या समोर बी शिकाल ना तुम्ही. एवढं इंटरेस्टिंग आहे ना, आणि जेवढं इंटरेस्टिंग शिकायला आहे ना तेवढा सुंदर रिझल्ट बी आहे याचा. पण रेशोवालाच आहे दिसतंय. डॉली दीदी, आप कॅमेरा ऑन कर लो ना. असा एक डॉट काढा त्या पेजवर मधात, असा एक डॉट काढा ब्लू कलरनी. ब्लू कलरनी एक डॉट काढा. बघा दिसत आहे माझ्या याच्यावर? नाही दिसणार. नाही दिसणार. ते मधात एक मी ब्लू कलरनी डॉट काढला. आता त्या डॉटले बघा तुम्ही एकसारखं. त्याच्या आजूबाजूने ते दिसन ना तुम्हाला, तो त्याचा ओरा. प्रत्येक वस्तूला, प्राण्याला, व्यक्तीला ओरा असतो. ट्राई करो डॉली दीदी, एक बुक लो, एक बुक में ऐसा ब्लू कलर का डॉट निकालो और उसको देखना है.
ओरा समझ में आएगा, खुद का और दूसरे का कैसे देखना है, दिसून राहिला असं लाईट लाईट सारखं. एकटक पाहायचं आहे का त्याच्याकडे? हो, एकटक बघायचंय. दिसत आहे का? आजूबाजूचा कलर लाईट होते का? आजूबाजूचा कलर लाईट होतो, त्यालाच ओरा म्हणते. असं जर ह्या पेनाकडे बघाल ना, ह्या पेनाला बी असं आजूबाजून असं लाईट कलर दिसल ना, हा ओरा असते. आता ज्याला वस्तूचा ओरा झाला पहा ना. आता व्यक्तीचा ओरा कसा बघायचा? आता स्वतःचा जर ओरा बघायचा आहे तर मिरर समोर उभं राहायचं आणि नाकाच्या या टोकावर बघायचं कंटिन्यू. मग स्वतःचा जो कलर व्हिज्युअलाइज होईल ना, तो आपल्या ओराचा कलर असतो. नंतर तुम्ही ट्राय करा, वेळ जातो त्याच्यात. ठीक आहे. आता दुसऱ्याचा ओरा कसा बघायचा, दुसऱ्याचा बी तसाच पाहता येते. ते समोर आता माझा बघायचा असेल ना, माझ्या इथे बघा तुम्ही सगळेजणी. ओरा म्हणजे काय? ओरा म्हणजे आत्ताच सांगितलं तुम्हाला, जी लेअर असते 7 लेअरनी आपले जे प्रोटेक्शन देते आपल्याला. अच्छा. कोणती बी नकारात्मक ऊर्जा मी सांगते कशी येते. नकारात्मक ऊर्जा सगळ्यात पहिले तुमच्या ओरामध्ये येते. ओरामधून तुमच्या 7 चक्रामध्ये येते. ठीक आहे. ज्याचा ओरा स्ट्रॉंग असला त्याची नकारात्मक ऊर्जा अंदर एंट्री बी करत नाही. जर एखाद्या व्यक्तीला बघा तर बघा किती पॉझिटिव्ह दिसतो दिसायला, एखाद्या व्यक्तीला बघा तर बघा हा किती निगेटिव्ह आहे असं दिसतो ना. तेच बघा माझ्याकडे, नाही तर मग घरी कोणी असेल तर त्यांना समोर घ्या आणि त्यांना बघा. तेजस इकडे. नको रे. आता माझं बघून घ्या, त्याच्या नंतर बघ जा. माझं बघून घ्या आता. तुला पाहिजे सिद्धराज. किती वेळ बघायचं? बघा ना, कोणाची आता कॉन्सन्ट्रेशन वर आहे, सगळ्यांचं वेगवेगळं असते कॉन्सन्ट्रेशन. हे बघ, सरळ बघ. मी तुला बघते. त्याला डोळे काय बंद सिद्ध- करायला सांगा, हसायला येईल तुम्हाला. डोळे बंद कर म्हणा. वेळ बंद कर रे. सरळ बस ना. दिसला का? मोबाईल काहीतरी सोड. दिसला का कलर? वेळ लागतो, वेळ जातो याच्यामध्ये. बरोबर आहे. त्यानंतरच दिसतच. हा, कारण वेळ जातो ना, कॉन्सन्ट्रेशन लागते. बस बघायचं कसं ती प्रोसेस सांगते मी, घरी ट्राय कर जा. ठीक आहे. बघा, आपण ना लग्नात जातो, कुठे जातो, खूप लोक एकत्र आले म्हणजे सगळ्यांचा ऑरा एकामेकाला फील होतो आणि टच होतो. असं नाही, आपण जरी पॉझिटिव्ह असलो ना, आपल्या घरी 2 व्यक्ती निगेटिव्ह असले ना, तर त्यांचा ऑरा आपल्याला फील होतो, टच होतो, त्यांची एनर्जी आपल्याला. आपण कधी कधी लग्नात जातो, ते एवढ्या साऱ्या किती जेवढे लोक जुळून तेवढे ऑरा एनर्जी एकत्र आली ना, मग आपण एवढी तयारी करून चांगल्या मूडमध्ये जातो ना, कधी कधी घरी येऊन जेव्हा वापस येतो तेव्हा लक्षात येते मला कसं तरी वाटून राहिलं. होतं ना, असं खूपदा होते, सगळ्यांना होते. मग कोण्यातरी व्यक्तीच्या त्या ओरामधली ती निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी आपल्याला टच करते, म्हणून ते आपल्याला कसं तरी वाटते. कारण आपण तर घरून किती एनर्जेटिक होऊन जातो ना, म्हणून दुसऱ्याचा ओरा पण. म्हणून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्यक्ती कसा ओळखायचा, कळलं? ज्याचा ओरा पॉझिटिव्ह आहे ना, तो एकदम एनर्जेटिक दिसतो, आणि ज्याचा निगेटिव्ह आहे तो एकदम असं डल, उदास, बोरिंगसा असं वाटते. ठीक आहे. ओळखता येईल ना व्यक्ती आता? नाही तर माझं नाव सांग जा, मोरांनी शिकवला मध्ये नीन ते माझी घरी. तू निगेटिव्ह आहे का? नाही तर मग माझंच नाव सांगा ना, फक्त जस्ट ओळखायचं आहे. मिठामध्ये मराठी समजते का? काय? डॉली दीदीला मराठी समजते का? सांगून दिलं तर. डॉली दीदी मराठी समझ में आ रही, थोड़ा थोड़ा समझ लो, मैं और समझा दूंगी पर्सनल. नमक मध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी असते, तेव्हाच आपले आजी वगैरे आपली नजर काढून द्यायची, तर नमकचा यूज करायची की नाही करायची? हा बरोबर. करायची ना. मग आता असंच नाही, या सगळ्या गोष्टीला रिझन आहे. आता जर आपल्याला कसं तरी वाटलं, कसं तरी म्हणजे हा आपला फेमस शब्द आहे विदर्भाचा, कसं तरी वाटलं तर काय करायचं, नमक घ्यायचं, नमक बकेटमध्ये टाकायचं. इव्हन आपण किंवा आपल्या घरचे कोणी बी, कोणालाही जरी काहीतरी असं होतं ना, आज भारी भारी वाटून राहिला, उदासल्यासारखं वाटून राहिलं, नमक टाकायचं बकेटमध्ये, त्या पाण्याने आंघोळ करायची. ओरा जी निगेटिव्हिटी आहे ना, ती रिमूव्ह होते. स्पेशली तुम्ही द्या आपापल्या घरच्या लोकांना. ठीक आहे.
नजर काढत होतो ना, ती अशी काढत होतो. आता औरा क्लीन, औरामध्ये अगर नकारात्मक ऊर्जा असेल तर द्यायचं ना हप्त्यातून 1-2 दिवस. कधी कधी एखादा व्यक्ती आपल्या घरी आला, बघा ती व्यक्ती, एखादी व्यक्ती येऊन तर खूप चांगलंच वाटतं, पण एखादी व्यक्ती आली ती गेली की कधी तर खूप असं उदासल्यासारखं घरातल्या घरात वेगळंच वाटते. आत्ताच तर चांगलं वाटत होतं माझ्या घरी ना, आत्ताच का बरं अशी एनर्जी चेंज झाली वाटते. होतं ना, हे बघा, हे प्रॅक्टिकली आहे, होतं ना. हा होते. ती व्यक्ती तिची एनर्जी सोडून जाते आपल्या घरी. हा बरोबर आहे. ठीक आहे. मग त्यासाठी काय करायचं, पाण्यामध्ये नमक टाकायचं आणि नमकच्या पाण्याने पोचा लावून घ्यायचा. हप्त्यातून 1 दिवस तरी करायचं. शब्द आपले फक्त एनर्जी आहे, आपण सुद्धा एनर्जी आहे. तुम्ही जसा विचार कराल तसं घडणार आहे. म्हणून हे एनर्जीला एनर्जी सोबतच डिस्कनेक्ट करायचं. ठीक आहे. सगळं बंद कर मग ऐक ना. औरा प्रत्येकाला असतो हा, प्राणी, झाडं, पक्षी सगळ्यांना असतो. मंदिरात जातो आपण सहसा, तर मंदिरात बघा ते फोटोच्या मागे एक वलय बनलेलं असते ना, तो औरा असतो ऍक्च्युली. ठीक आहे. आपल्याला आधी कळत नाही होतं, तो औरा असतो. तथागत गौतम बुद्धाचं जे पाहिलं असेल ना तुम्ही, त्यांच्या मागे बघा एक लाईट दिसलाय, आहे ना ताई? त्यांच्या ते सिरियल मध्ये ना असं लाईटचा प्रकाश आहे असा, हो हो. त्यांचा तो ओरा आहे. आणि हा व्यक्तीचा ओरा त्याच्या आध्यात्मिक प्रगतीवर मतलब डिस्टन्सवर का वर्क करतो. जसं साधारण माणसाचा ओरा इथून तर 6 फीट पर्यंतच जाईल. थोडस त्याच्यापेक्षा चांगला आध्यात्मिक प्रगती झाली तर त्याचा ओरा थोडासा 10 ते 15 किलोमीटर पर्यंत त्याचा ओरा असतो. आणि ज्याची खूपच आध्यात्मिक प्रगती झाली त्याचा 300 किलोमीटर ओरा जातो. जसं तथागत गौतम बुद्धांचा ओरा एनर्जी 300 किलोमीटर पर्यंत फ्लो होत होती. तेव्हा कुठे सगळी दुनिया त्यांच्यासोबत जुळली. कळलं? ते जिथेही जाते तिथे 300 किलोमीटर पर्यंत त्यांची व्हायब्रेशन पोहोचायचे. असा ओराचा रिझल्ट आहे. ठीक आहे. म्हणून आजपासून निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह विचार करायचा. याचा रिझल्ट आपल्यासोबत, आपल्या बाजूने असलेल्या आपल्या मुलांवर सुद्धा पडतो. आपल्या विचार करायचा, मी जर निगेटिव्ह झाली तर माझी मुलं पण होणार आहे. म्हणून स्वतःसाठी बी चांगला विचार, मुलांसाठी बी चांगला विचार. प्रॅक्टिकल करू का आपण? एक कोणी आहे का कोणाच्या घरी? परीची मम्मी आहे का कोणी? पर्याय. हा, परीला घ्या समोर थोडस, एक प्रॅक्टिकल करू आपण. ते तिला करू. बरोबर. मम्मी ताई आल्या का नाही तुम्ही? काय आल्या का नाही? काय म्हणलं ताई? मग ताईकडे आल्या का पण नाही? कपडे तसे फेकून आले ना. ये तुळशी. ये ना. येते बस. वातावरण एकदम हे झालेलं आहे. जा कर. मला नाही वाटत राहिलं. कॅन्टीन आताच सांगत नाही ते. आतापर्यंत तिथे बसलेली होती, नाटक करून राहिली. बस येते मग. काय हुंकून राहिलं? नाही आणखीन भरून. 2 मिनिटं. कपडे काढले का तुला? काढतच नव्हते कपडे. कोणी करत होते ते?
ज्यांना त्यांना आणखीन ते काय घेतलं मस्त आता हो मी टेकून आहे स्वतःला. तुम्ही खाली बसल्या? तुम्ही खाली बसल्या का? खाली बसू नका. सीधा इकडे झालं. हो इकडे झालं ना नाही का इकडे झालं अरे तुम्हाला आवाज नाही यायला काय माझं म्यूट होतं वाटते थांबा एक मिनिट शांत राहा थोडी परीची मम्मी म्यूट करा 1 मिनिटासाठी हे बघा आम्ही दोघे आहे इथे उभे आहे हात रब केले आम्ही जेव्हा आता दोघींचे एकमेकाजवळ येईल ना आम्हाला असं मॅग्नेटिक टच फील होतो जवळ 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 धीरे 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 हात मागच करा हात माग करा या जवळ या सांगा काही टच होत आहे एनर्जी जवळ जवळ आलं. आता हे जवळ आलं ना तर ही एनर्जी जाणवते हे जेव्हा एनर्जी अशी जाणवते तर मग ही व्यक्ती जर माझ्याजवळ येत आहे तर ह्या व्यक्तीची एनर्जी मला कनेक्ट होईल ना औरामध्ये आवाज येते का आता करा वाटल्यास अनम्यूट कळला का औरा औरा काय परीला काय करायला सांगितलं दाखवलंच नाही. परी नाही करत म्हणे ना हो का? तिला म्हटलं आंटी जादू करते की काय तोच करायचा प्रयोग. नवीन काहीतरी जादूच आहे मॅजिकच आहे रेकी मॅजिकच आहे जी आपण लपून ठेवली होती मॅजिक आपल्याच मध्ये आहे कुठेच शोधा नाही लागत आपल्या अंदर आहे मॅजिक त्याला बाहेर काढायचंय बस आम्हीच करून दाखवलं प्रॅक्टिकल तुम्हाला. परी करणार परी मम्मी सोबत करणार. ठीक आहे रेकीला प्रार्थना कशी करायची ते सांगते मी आता ज्याचं ऍक्टिव्हेशन झालंय त्यांचं मी उद्या ज्याचं आज अटोनमेंट झालंय ना त्यांचं मी ऍक्टिव्हेशन करून देईन उद्या अर्चनाताई तुम्ही माझ्याकडे उद्या लवकरच जा उद्या क्लास नाही घेणार फक्त उद्या क्लास नाही फक्त हे जा ऍक्टिव्हेशन साठी ठीक आहे किती वाजता कधी पण यात पण मला 1 घंटा पहिले फोन करून या ठीक आहे ठीक आहे ही ताई येणार आहे आणि तुम्ही दोघी जणी आहे ठीक आहे रेकीला कॉल कसा करायचा आता आता हात रब करायचे तुम्ही करा पाटील ताई मी स्वतःची आभारी आहे मी स्वतःची आभारी आहे दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे मी शक्तीची आभारी आहे मी समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे रे की अमृत रे की अमृत रे की अमृत कळली रेकीला प्रार्थना कशी करायची ठीक आहे. आणि आजपासून तुम्हाला तुमच्या मुलाला काय पाहिजे ते लिहिणं स्टार्ट करा जे पाहिजे ना ते कोणती इच्छा कधी पूर्ण होईल ना माहित नाही सरप्राईज सारखे होते माझं काहीच प्लॅनिंग नव्हतं रेकीचे क्लास घ्यायचे काहीच प्लॅनिंग जस्ट मी लिहिलं माझे जो पैसे सुद्धा नव्हते रेकीचा क्लास करायला मी ज्या दिवशी माझा हा थॉट होता ना 3 महिन्या पहिलीची गोष्ट आहे फक्त एका बुकावर लिहून ठेवलं तर मी रेकीचे क्लास घेत आहे म्हणून लिहा एवढं म्हणजे कोणती इच्छा कधी पूर्ण होईल ना हा ब्रह्मांड कधी तुमची इच्छा पूर्ण करा ते तुम्हाला माहिती नाही पण लिहा तुमच्या मुलांसाठी लिहा का माझा मुलगा हा बनलाय थँक्यू लिहू शकता ना नुकसान तर काहीच नाही लिहून पण लिहू शकता ना आणि स्वतःला आरशासमोर हे जादू करणं विसरायचं नाही ही एनर्जी चेंज होते ना तेव्हा आपोआप तुमच्यामध्ये चेंज होतो शाहरुख खान सारखं मी स्वस्त आहे मस्त आहे जबरदस्त आहे एकदा म्हणून बघ जा आणि पूर्ण कोणी नसलं ना तेव्हा म्हणायचं मिरर समोर उभं राहायचं कोणी नसलं तेव्हा म्हणायचं मी स्वस्त आहे मस्त आहे जबरदस्त आहे आय लव्ह यू माय सेल्फ थँक्यू सो मच गॉड गिव्हिंग मी एव्हरीथिंग वॉन्ट असं म्हणायचं एकदम म्हणून टाकायचं त्या ब्रह्मांडाला ठीक आहे तुमच्या जे आहे त्यासाठी धन्यवाद करा नाही तर त्याच्यापेक्षा जास्त मिळेल कसं तुम्हाला तुम्ही म्हणाल माझा हा पाय दुखते तर मग त्याला माहिती आहे हा पाय दुखणंच आहे मग दुसराही दुखतो असं असते म्हणून हा दुखतच नाही बाबा मी निरोगी आहे स्वस्थ आहे झाली आता ऍक्टिव्हिटी करून आता बघू आपण एक 2 क्लास राहिले फक्त आता झालं मग ठीक आहे बरं ठीक आहे
तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा 7 चक्रावर. तुम्ही विचारा, प्रश्न विचारा नाही ना तर तुम्हाला कळणार नाही. प्रश्न विचारायचे आहे. धन्यताई तीन धन्यताई विचारा ते मला हे नहीं समझलं ते नहीं समझलं विचारण तेव्हा समजेल लक्षात येईल ना. डॉली विचारा दीदी मामा. कुछ पूछना है क्या पूछो. मेरे को कुछ समझ नहीं ले आया। हाँ जो मैं पीडीएफ भेजूंगी ना उसमें लिखा है हिंदी में पढ़ लेना ठीक है. हाँ 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 तब ठीक है। पीडीएफ भेजूंगी. हे पीडीएफ सगळे सेंड करेन मी तुम्हाला आज ठीक आहे. सगळे हो, ठीक. वाचा, सगळे वाचा, समजून घ्या. खूप सुंदर ऊर्जा आहे, खूप पॉवरफुल आहे. तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल ना तेवढा सुंदर रिझल्ट मिळणार आहे खरं म्हणजे. ठीक है. ठीक आहे. आणि स्वतःच मध्ये आहे, कोणतं साधन यूज करायचं बता नाही. दीजिएगा क्या दीदी. कौन सा ब्लॉक रहता है तो मतलब कौन सा ओहरा हमारा मतलब वो जो था सात हाँ। चक्र जो है उसका आइडेंटिफाई कैसे करते हैं वो बता दीजिएगा। और वो का भेज देगा वो जो ना आप पहचाने का। हाँ हाँ हेडफोन निकाल दो ना, मेरे को क्लियर समझ नहीं रहा है आवाज. तो फिर निकाल दो कैसे उसको. सुनाएगा मेरे को? बाहर हवा चल रही है ना वो हाँ। मिक्स हो रहा है. हाँ वातावरण खराब है. अच्छा अभी पूछो और कैसे समझना है, हाँ 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 खुद का वो कि दूसरे सात का. है ना, सात चक्र सभी का ना जो था उसका जो देखो, फर्स्ट में हाँ. बताए थे वो तो कुछ हाँ हमें अगर उदासी लगी, भारीपन लगा, निगेटिव ऊर्जा में फंसा रहा, ऐसे लगा कि बोरिंग सा लग रहा है, निगेटिविटी लग रही है, तो हमारा ऑरा ऑलरेडी वो जो निगेटिव एनर्जी है ना ऑरा में आ चुकी है. समझ लेना हमारे या दूसरे से भी. अगर कोई कोई इंसान को देखते हैं, हम फॉर एग्जाम्पल के लिए बता रहे हैं, देखो हम लोग बैठे हैं, कोई एक ही इंसान आके पूरे रूम की एनर्जी चेंज करता है. कभी देखा है, कभी ऑब्जर्व किया है. हाँ करता है ना वो एनर्जी चेंज, क्योंकि उसका ऑरा उतना स्ट्रांग होता है. और स्ट्रांग करने के लिए मेडिटेशन करना पड़ता है, अपने विचारों को बदलना पड़ता है. अभी है निगेटिव, चलो ठीक है, अभी है, हम जो एनर्जी में पड़े थे अभी तक उसी में पड़े हैं, तो उसका सोल्यूशन क्या है, थोड़ा नमक डालो पानी में और वो पानी से नहा लो हफ्ते में 1 या 2 बार. ठीक है, क्योंकि हम नजर नमक से ही निकालते हैं. तो बहुत सारी निगेटिविटी रिमूव करने की ताकत नमक में है. समझ गए. और 7 चक्र है, 7 चक्र में ऑरा में जो निगेटिविटी आती है वही निगेटिविटी आपके 7 चक्र में फ्लो होती है. फिर आपके विचार बदल जाते हैं, आपकी सोच, आपकी एनर्जी बदल जाती है, आप बीमार पड़ने लगते हो, भावनिक पेन होता है, मनी ब्लॉकेजेस तैयार होते हैं, पैसा आता है टिकता नहीं, तबीयत ठीक नहीं रहती हमारी, प्यार का अभाव होता है कि ये इंसान मुझे प्यार ही नहीं करता, मतलब वो करेगा फिर भी आपको अंदर से ऐसे महसूस होगा कि करता ही नहीं. उसकी वजह से फिर लड़ाई झगड़े, ऐसे 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 जो रीजन है ना वो इसी की वजह से आते. तो इसके लिए 7 चक्र का मेडिटेशन करो. अभी 7 चक्र मेडिटेशन का मैं ऑडियो भेजूंगी, बट आप लोग क्या करो, मैं सजेशन देती हूँ सबको. यूट्यूब पे 7 चक्र का वीडियो आता है, हर एक चक्र पे 3 मिनट दिए हुए हैं. आवाज थोड़ा सा 3 मिनट के लिए है हर चक्र का. ठीक है, उसका उच्चारण क्या है, लम वम, हर चक्र का अलग अलग उच्चारण है. ठीक है, 3-3 मिनट एक एक चक्र पे ध्यान लगाना है. और आंखें बंद करके कुछ दिन मत देखिए, आंखें खोल के ही देखिए. जब आंखें खोल के देखेंगे तो आपको समझ में आएगा कलर क्या है, उसका शेप क्या है, और वही देख के विजुअलाइज करना वही जगह पे. जगह तो समझ में आई कहाँ है तो नहीं नहीं, फिर से एक बार बता दीजिए। आई जगह. अच्छा ठीक है, फीमेल की जेनेटिक ऑर्गन के पास वो लाल कलर का चक्र होता है जो आपको मैंने बताई, मैं अगर आई तो बताई थी ना, जो ऊपर मेरे दिख रहा है ना सबसे हाँ, ऊपर, वो हमारे जेनेटिक हाँ। ऑर्गन के पास होता है. उसके नीचे उसको मूलाधार चक्र बोलते हैं. ठीक है, उसके बाद की मैं आपको इमेज दिखाती हूँ, रुको. ये देखो, याच्यात इमेज नाही का 7 चक्र दिसली का. एकट्यात का बाकीच्या घरचे कोणी नाही. पाहिजे का पाहिजे ते बरोबर का आवाज नहीं, सुटली 7 हे देखो, दिख रहा है क्या दीदी. हाँ हाँ का? हे देखो, मूलाधार चक्र के पास हे चक्र, ताई थोडीशी थे आणून ना काढून माझं.
ती बाहेर हॉलमध्ये. मूलाधार जो चक्र है हमारा जेनेटिक ऑर्गन के पास होता है फीमेल का, और मेल का कहाँ होता है? रीढ़ की हड्डी के लास्ट वाले कोने में होता है मेल का। इसका कलर लाल है मूलाधार चक्र, इसका प्रोनाउंसिएशन लम है। ठीक है, वो जो ऑडियो भेजूंगी ना मैं, वो ऑडियो में उसका प्रोनाउंसिएशन हुआ है। हर चक्र पे 3-3 मिनट ध्यान लगाना है। ठीक है, उसके बाद नाभि की 3 उंगली नीचे ये स्वादिष्टान चक्र है। इसका कलर थोड़ा लाइट ऑरेंज में आएगा। ठीक है, Right, orange. इसका प्रोनाउंसिएशन वर्म होगा। ये वाला जगह समझ लीजिए, बाकी का समझ में आ जाएगा बाद में। मणिपुर चक्र नाभि हाँ। के 3 उंगली ऊपर होता है। ठीक है, 3 उंगली ऊपर, कलर येलो कलर है। जो चक्र जहाँ है ऐसे समझ लो वो वही काम के लिए रिलेटेड है। जैसे ये नाभि के ऊपर है तो ये पेट से रिलेटेड है, वो नाभि के थोड़ा नीचे है तो वो थोड़ा सा जेनेटिक ऑर्गन और पेट दोनों के बीच से रिलेटेड है। और जो मूलाधार चक्र है वो हमारा नीचे पाव, दोनों पाव से रिलेटेड है। ठीक है, उसके बाद आया हार्ट चक्र। हमारे हार्ट चक्र यहाँ पे होता है। ठीक है, बीचों बीच, कलर ग्रीन कलर है, ये प्रेम का भावना का चक्र है। विशुद्धि चक्र थ्रॉट चक्र यहाँ पे होता है, ये हमारे जो बात करते हैं या नहीं करते, या ब्लॉक है कि अनब्लॉक है, वो जो मतलब ज्यादा बात करेंगे तो ब्लॉक और एक्टिव है, और बात ही नहीं करेंगे तो ब्लॉक है, ऐसे होता है। और हम जैसे नॉर्मल बात करते तो हमारा मीडियम ब्लॉक है, मीडियम एक्टिव है, ऐसा हुआ। ठीक है, इसका कलर स्काई कलर है। आज्ञा चक्र थर्ड है चक्र के इधर बीचों बीच होता है, कलर डार्क ब्लू कलर है। ठीक है, एक चक्र जब एक्टिव होता है ना, ब्लॉक होता है ना, जो आपके लिए बता रही है, आप बता रही थी ना मुझे, ब्लॉक होता है ना, ओवर थिंकिंग का प्रॉब्लम बहुत होता है। और जो निगेटिव थॉट आते हैं ना, यही चक्र ब्लॉक होने से निगेटिव थॉट बहुत आते हैं हमारे आसपास। ठीक है, हाँ। हम अच्छा सोचने की बजाय उल्टा सोचते हैं, अरे इस व्यक्ति के साथ अच्छा होना चाहिए, वो थॉट नहीं है कि इसके साथ कुछ बुरा ना हो जाए, और बुरा ना हो जाए तथास्तु होता है। सच में बुरा ना हो जाए तो हो ही जाता है, क्योंकि हम एनर्जी वैसे भेजते हैं ना। उसके बाद ये क्राउन चक्र, जो आध्यात्मिक प्रगति करते हैं उनके लिए ये क्राउन चक्र है, कलर पर्पल है। समझ गए? समझ गए दीदी? हाँ दीदी। अभी हाँ, वो हाँ, ऑडियो हाँ। पे ऑडियो लगाना, रोज 21 मिनट का ऑडियो है, रोज करो प्रैक्टिस, रोज लगाओ। ठीक। फिर देखो आप जो बीमार हो ना, वो बीमारी ऐसे चली जाएगी ना, समझ में भी नहीं आएगा आपको। कोई दवा ठीक। ववा लेने की जरूरत ही नहीं पड़ेगी, एक बार थोड़ा भरोसा करके देखो। ठीक आहे, कुणाला काही प्रश्न, मनात डाऊट, काही प्रश्न विचारायचे आहे विचारा. विचारा. हुशार स्टुडंट आहे. खूपच आहे, खूपच आहे. सांगा सांगा, काही विचारायचंय का? विचारा, मी सांगते. म्हणजे असते ना काही, मला हे कळलं नाही बाबा तरी विचारा, मग मी सांगते तुम्हाला. ते नाही कळलं कारण आपल्यासाठी हा नवीन विषय आहे. एका नाही, एका दोन याच्यात कळत नाही. तुम्हाला कमीत कमी 3-4 वेळा क्लास रिपीट करायला लागते, तेव्हा ते लक्षात येते की हा हे आहे आणि मला असा विचार करायचा आहे. आम्ही 1 वर्ष झालं आज बी क्लास रिपीट करतो. ठीक आहे, म्हणून सांगून राहिली तुम्हाला. कारण आपला पॅटर्न वेगळा होता विचार करण्याचा, आपला एनर्जीचा पॅटर्न वेगळा होता. आता एक काय ना, आपण त्या पॅटर्नला सोडून नवीन काही ऍक्सेप्ट करतो म्हटलं तर आपल्याला थोडंसं कसं, आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होत नाही. आणि कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ते पण सांगून देतो मी तुम्हाला, ऐकून घ्या. जे आपण आता जागा आहे ना, हे आपलं कॉन्शियस माइंड आहे. आणि जेव्हा झोपतो ना आपण, ते आपलं सबकॉन्शियस माइंड असते, ते एवढं ऍक्टिव्ह असते, त्याच्यात तुम्ही जो विचार कराल ना ते रियालिटी होते. ठीक आहे, म्हणून झोपताना आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, सगळ्यांसाठी चांगला विचार करून झोपायचं. सगळं काही नाही चांगलं सोडलं, विचार करता आला ना तर एका शब्दात म्हणायचं, माझ्यासह माझ्या घरातील प्रत्येकाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त हो, हीच मी बुद्ध चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. एका अफर्मेशन मध्ये सगळं आलं. रात्री झोपाच्या वेळेस हा एकच विचार करून झोपायचा, म्हणजे ते निगेटिव्ह विचार तुमचा येणार नाही. कळलं? निगेटिव्ह विचार आला तर लिहा, फाडा, जळा. सगळ्यात बेस्ट ऑप्शन तेच आहे. नाही तर मग दवाखान्यात जा, गोळ्या खान, जगा. दुसरं ऑप्शन ते. मग चॉईस तुमची. शेवटी चॉईस आपापलीच राहते, त्याच्यात आपण काही करू नाही शकत. ठीक आहे, आणि जो प्रॅक्टिकल करत नाही त्याला रिझल्ट येत नाही, हे बी सांगते मी.
ज्याचे 3 महिन्याने चेहरे चमकले त्यांना मी आपोआप ओळखून घेईन कोण खरंच मेहनत केली. आणि ज्यांनी नाही केली ते मला जिथे आहे तशीच दिसन. ओळखूच इथं. कुठेच जायची गरज नाही पडत. हा. ठीक आहे. म्हणून करा, जगा. एवढं सुंदर जीवन आहे, किती सुंदर जीवन आहे. एक श्वास गेला की एका श्वासाने आपलं आयुष्य कमी होते खरं म्हणजे. म्हणून जगून घ्या स्वतःसाठी आनंदाने. नाही इथं. ठीक आहे. चला, हम्म. थँक्यू. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया सोमवारला याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य यो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. बाय.